नमस्कार मंडळी, चला आज बनवूया साबुदाण्याचे पापड। छान कुरकुरीत, हलके फुलके, तेही अगदी कमी मेहनतीत। एका मिनिटामध्ये 25 पापड तयार होतील अशी सिक्रेट टिप। तर व्हिडिओ नक्की बघा, खास उपयुक्त टिप्स सांगितलेले आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता पापड किती सुंदर दिसत आहे। तर पाहिलत ना किती छान कुरकुरीत साबुदाण्याचे हे पापड तयार झालेले आहेत। तिप्पट फुलणारे आणि मस्त चविष्ट हे पापड कसे करायचे चला तर बघूया। त्यासाठी मी इथे 1 कप बारीक साबुदाणा घेतलेला आहे। वजनी प्रमाणामध्ये बरोबर 200 ग्रॅम एवढा साबुदाणा आहे। तुम्ही इथे बारीक ऐवजी मोठा साबुदाणा देखील वापरू शकता। आता सगळ्यात आधी हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। भरपूर पाणी घालून एकदम हलक्या हाताने फिरवून घ्यायचा आणि आता हे पाणी काढून घ्यायचं आहे। जर पाणी जास्तच घाण दिसत असेल तर अगदी 2 वेळा धुवून घ्या। साबुदाण्यातील सगळं पाणी काढून घेतल्यानंतर फक्त पाव कप म्हणजे 2 टेबलस्पून पाणी यामध्ये घालून हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे। फक्त साबुदाणा भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे। त्याचबरोबर ही सिक्रेट टिप आहे की साबुदाणा भिजत घालतानाच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे साबुदाणा पण छान फुलतो आणि त्यामध्ये मीठ छान मुरल्या कारणाने आपले पापड छान रुचकर लागतात। आता कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त रात्रभरासाठी हा साबुदाणा भिजू घालून ठेवायचा आहे। मी रात्रभर ठेवलेला आहे, कारण मी रात्री 11 वाजता भिजू घातला होता। दुसऱ्या दिवशी 8 वाजता आता आपण साबुदाण्याचे पापड करणार आहोत। तर बघू शकता साबुदाणा छान असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि छान फुलून आलेला आहे, अगदी दुप्पट तिप्पट फुललेला आहे। तर अशा पद्धतीने मोकळा मोकळा साबुदाणा झाला पाहिजे। त्यामध्ये जर पाणी राहिलं असेल, ओलावा राहिला असेल तर अजून थोडा वेळ तुम्ही तो भिजू घाला। तर तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी तिप्पट फुललेला आहे आणि छान मोकळा मोकळा झालेला आहे। असा बोटाने दाबून बघितल्यावर चांगला स्मॅश झाला पाहिजे, अशा पद्धतीने साबुदाणा आपला भिजला पाहिजे। तर आता थोडा रंग देखील आपण या साबुदाण्यामध्ये मिक्स करणार आहोत। त्यासाठी 3 वाट्यांमध्ये 3-3 चमचे साबुदाणा काढून घेतला। आता त्यामध्ये मी इथे नारंगी, हिरवा आणि पिवळा रंग मिक्स करणार आहे। इथे लिक्विड रंग आहे माझ्याकडे, अगदी 2-3 थेंब टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साबुदाण्याचे हे पापड करताना साबुदाणा तुमचा चांगला भिजला पाहिजे आणि चांगला मोकळा मोकळा झाला पाहिजे, तेव्हाच तुमचे पापड करायलाही सोपे जातात आणि अगदी परफेक्ट जमून येतात। तर आता सिक्रेट ट्रिक आहे साबुदाण्याचे हे पापड करण्यासाठी। इथे आपण बांगड्यांचा वापर करून पापड कसे बनवायचे ते तुम्हाला मी दाखवत आहे। त्यासाठी एका मोठ्या ताटाला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून पापड जे आहे ताटाला चिकटणार नाहीत आणि बांगड्या ज्या आहेत थोड्या थोड्या अंतरावर ताटामध्ये ठेवून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने एका वेळी 7 पापड आपण तयार करू शकतो। आता साबुदाणा यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आहे। एकावर एक जास्त साबुदाणा नसला पाहिजे, एकदम पातळ थर लावायचा, जेणेकरून मग साबुदाण्याचे पापड छान दिसतात तळल्यानंतर। असा प्रत्येक साबुदाणा वेगवेगळा दिसतो छान फुलून आल्यावर, त्यामुळे असा मस्त एकच थर लावून घ्यायचा आहे। प्रत्येक साबुदाणा एकमेकाला चिकटला गेला पाहिजे अशा पद्धतीने। तुम्हाला जर रंग घालायचा नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही पांढरे तसेच साबुदाण्याचे पापड बनवू शकता, ते पण दिसायला खूप सुंदर दिसतात। सगळे पापड बनवून घेतल्यानंतर एका बोटाने बांगडी दाबायची आणि दुसऱ्या बोटाने अलगद उचलून घ्यायची। साबुदाणा थोडासा बाहेर आला की व्यवस्थित त्याला चिकटवून घ्यायचं आहे, ॲडजस्ट करून घ्यायचे। बघू शकता अशा पद्धतीने। आता इथे मोठं पातेलं घेतलेलं आहे मी, त्यामध्ये अगदी 1-2 लिटर पाणी गरम करायला ठेवलं। पाण्याला चांगली उकळी आली की या पातेल्यावर हे ताट ठेवायचं आणि झाकण ठेवायचं त्यावरती आणि फक्त 4 मिनिटं मोठ्या आचेवर हे पापड होऊ द्यायचे। हे पापड शिजल्यानंतर अगदी ट्रान्सपरंट दिसायला लागतात। आता हे ताट काढून घ्यायचं, पापड पूर्णपणे थंड होऊ द्यायचे, त्यानंतरच ते काढायचे आहेत, गरम गरम असताना काढायचे नाहीत। तर आता हे पापड होईपर्यंत तुम्ही दुसरं ताट अशा पद्धतीने तयार करून पातेल्यावरती ठेवू शकता पापडांचं। आता हे पापड कसे काढायचे ते मी तुम्हाला दाखवते। तर एक उलथणी घ्यायची, त्याला देखील तेल लावून घ्यायचे आणि पापडाच्या कडा ज्या आहेत उलथणीच्या साहाय्याने सगळ्या बाजूने मोकळ्या करून घ्यायच्यात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि त्यानंतर एकदम अलगदरित्या हा पापड निघून येतो। पापड काढायचेत आणि घरातच फॅन खाली प्लास्टिक पेपरवर सुकवायला ठेवायचे आहेत। परत एक पापड तुम्हाला काढून दाखवते। थंड झाले की अगदी सहजरित्या निघून येतात।
तर अशा पद्धतीने बांगड्यांचा वापर करून छान गोल असे आपण साबुदाणा पापड तयार करू शकतो। ही झाली एक पद्धत। आता बघूया दुसरी पद्धत, अगदी 1 मिनिटामध्ये आपले 25 पापड तयार करण्याची। त्यासाठी आपल्याला इथे इडली पात्र वापरायचं आहे आणि त्यामध्ये हे साबुदाण्याचे पापड आपल्याला बनवायचे आहे। इडली पात्राला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं, सेम तीच प्रोसेस करायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये साबुदाणा घालून व्यवस्थित गोल पसरवायचा आहे। तर इडली पात्रामध्ये अगदी झटपट 16 पापड तयार होतात। व्यवस्थित इडली पात्र सेट करायचं आहे। तर आता बघूया एक सिक्रेट टिप इडली पात्र सेट करण्याची। हे इडली पात्राला जे छिद्र दिलेले असतात त्या छिद्राखाली आपल्याला दुसरी इडली किंवा दुसरा पापड आला पाहिजे, अशा पद्धतीने हे सेट करायचं। होल खाली दुसरा पापड, परत होल, परत दुसरा पापड, अशा पद्धतीने सेट केलं की काय होतं, सगळ्या इडल्यांना किंवा सगळ्या पापडला एकसारखी वाफ लागते आणि सगळे पापड एकसारखे शिजतात। चला तर आता बघूया सिक्रेट पद्धत, अगदी 1 मिनिटामध्ये 20 ते 25 पापड करण्याची। त्यासाठी पातेल्याच्या तळाशी मी पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये एक रिंग ठेवली, त्यानंतर त्यामध्ये इडली पात्र ठेवलं, वरती देखील ताटामध्ये पापड ठेवले आणि आता यावर झाकण ठेवून मोठ्या आचेवर अगदी 7 मिनिटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। 7 मिनिटांमध्ये परफेक्ट पापड शिजल्या जातात। बघू शकता मस्त ट्रान्सपरंट झालेले आहेत। तुमचे जर ट्रान्सपरंट झाले नाही अशा पद्धतीने तर थोडा वेळ अजून राहू देऊ शकता, पण 7 मिनिटं अगदी परफेक्ट वेळ आहे। इडली पात्रातले पण पापड छान असे ट्रान्सपरंट झालेत, मस्त शिजलेले आहेत। तर बघू शकता अशा पद्धतीने अगदी झटकीपट तुम्ही 20 ते 25 पापड बनवू शकता किंवा मग एक प्लेट अशा पद्धतीने पातेल्याच्या आत आणि एक प्लेट पातेल्याच्या वरती ठेवून 2 लेअरमध्ये अशा पद्धतीने देखील बनवू शकता, जर इडली पात्र नसेल तर। कशी वाटली ही ट्रिक मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि घरातच हे पापड मी सुकवायला ठेवलेले आहेत। स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे पापड थंड झाले की इडली पात्रातले देखील आरामशीर निघतात। स्पॅच्युला किंवा सपाट चमच्याचा वापर करा। बघू शकता अगदी अलगदरित्या निघून येतात। तर अगदी परफेक्ट मार्केट सारखे किंबहुना त्यापेक्षाही जास्त सुंदर अप्रतिम चवीचे पापड घरच्या घरी कसे करायचे मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर अगदी सोपी रेसिपी आहे, एकाच वेळी जास्तीत जास्त पापड कसे करायचे ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर ह्या टिप्स फॉलो करून या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचे साबुदाणा पापड तुम्ही देखील बनवा। तर हे पापड मी अगदी घरामध्ये फॅन खाली 5 ते 6 तास सुकवून घेतले, त्यानंतर उन्हामध्ये 1 दिवस सुकवलेले आहेत। मस्त पापड सुकल्यानंतर छान तळल्यावर अगदी तिप्पट फुलतात। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की बनवा। रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल, काही उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन सोप्या उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा। इतरही उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीज मी टाकलेल्या आहेत, त्या देखील अगदी परफेक्ट मी तुम्हाला दिलेल्या आहेत। रेसिपी तुम्ही बघू शकता। आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून बघितला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद।